तुम्ही महिलाचं संरक्षण करू शकत नाही, तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही। तुम्ही 32-34 हजार तुमच्याकडे तक्रारी आहेत, तुम्ही फक्त मॉडेलिंग करता, तुम्ही फक्त पदावर बसून पक्षाचं काम करता। राजकीय व्यक्ती पदावर बसून जे महिलांच्या हिताचं आहे, संरक्षणाचं आहे, त्यांना न्याय देण्याचं काम करू शकत नाही। महिला आयोगाचा अध्यक्ष हे पूर्ण वेळ त्या चौकटीत बसणाराच अध्यक्ष असला पाहिजे। एखादा IAS अधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्ती किंवा सामाजिक जाण असणारी व्यक्तीच पदावर बसू शकते। तुम्ही वैष्णवी हगवणीच्या हत्येच्या प्रकरणामध्ये आणि तिच्या जावाच्या तक्रारीवर जी दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय। आम्हाला सरकारवर विश्वास नाही, आम्हाला मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, आणि आम्हाला उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही। या महाराष्ट्रातल्या महिला जर सुरक्षित ठेवायच्या असतील, या महाराष्ट्रातल्या महिला जर सुरक्षित राहाव्या असं वाटत असेल तर कायदे कडक झाले पाहिजेत। महिलांच्या हक्काच्या काही गोष्टी प्रशासनाच्या वतीनं पुढे घेऊन गेलं पाहिजे। आणि पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलीस ज्या पद्धतीनं दुजाभाव करतात, दखल घेत नाहीत, बडे नेते किंवा अजून वेगळी वेगळी आमिष त्यांच्या समोर ठेवली जातात, म्हणून न्याय मिळायचं तर सोडा, सगळे गुन्हेगारांनाच पाठीशी घालतात, म्हणून राज्यपालांच्या दरबाराची पायरी चढली, म्हणून राजभवनाची पायरी चढली। अशी महाराष्ट्रातल्या जाणकार महिला नेत्या ज्यावेळेस राज्यपाल महोदयांना भेटतात आणि महिलांच्या वतीनं महिला तक्रार करत असताना, महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या विरोधात तक्रार करत असताना, महिला अत्याचाराचे किंवा एकंदरीत राजाश्रयात राहणाऱ्या पुढाऱ्यांकडूनच जर महिलांचा छळ होत असेल तर हा गंभीर गुन्हा आहे। तिथं राजकीय महिला त्या पदावर नकोय, म्हणून महिला अध्यक्ष बदला। यासाठी जाणकार महिलांनी जी काही तक्रार केली मित्रांनो, ही फार गंभीर आहे आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या निष्क्रिय आहेत का? त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या तक्रारी त्यांच्याकडे दाखल झाल्या त्यांना न्याय दिला नाही का? का विनाकारण महिला आयोगाच्या अध्यक्षांना बदनाम केलं जातंय? त्या एक राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या असल्यामुळं त्यांना टार्गेट केलं जातंय। म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय का? किंवा ज्या महिलेने आत्महत्या केली, ज्या महिलेला छळलं, त्या कुटुंबाच्या विरोधात पहिल्याच तक्रारी होत्या, तरी सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तो आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याला सॉफ्ट कॉर्नर दिला। महिलेचा जीव महत्वाचा आहे का आयोगाच्या अध्यक्षाचं पद महत्वाचं आहे? सूडबुद्धीनं राजकारण होतंय का? या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची आहे। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। मी संतोष शिंदे वेगळी भूमिका घेऊन आपल्या समोर आले। याचा अर्थ शिंदे जे बोलतोय ते रोखठोक बोलतोय आणि महत्वाचं की या महाराष्ट्रात हुंडा बंदी असेल, हुंड्यातून छळ असेल, महिला हिंसाचार असेल, कौटुंबिक हिंसाचार असेल, या राज्यामध्ये कायदा व्यवस्थेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे ज्या पद्धतीनं धिंडवडे उडवले जात आहेत आणि वारंवार प्रशासनाकडून ढिसाळ कारभार पुढे येतोय, त्याला महिला आयोग सुद्धा पाठीमागे नाही। फक्त इकडे तिकडे फिरणं आणि त्याचे व्हिडिओ काढणं, Z+Y+ दर्जाच्या सुरक्षेमध्ये फिरणं आणि महिलांना न्यायच न देणं, तक्रारी करून सुद्धा दखल न घेणं। कित्येक महिला अशा आहेत की ज्या कमेंट करून सांगतायत, होय मी महिला आयोगाकडे तक्रार केली परंतु दखल घेतली गेली नाही, आम्हाला वेळच मिळत नाही, आम्हाला सांगतात ह्या पोलीस स्टेशनला जा, त्या पोलीस स्टेशनला जा। मग आयोगाचा उपयोग काय? या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्रातल्या मग सन्माननीय किशोरी पेडणेकर असतील, सन्माननीय सुषमा अंधारे असतील, सन्माननीय जयश्री शेळके असतील किंवा त्यांच्या सहकारी महिला असतील, या का गेल्या राज्यपालांकडे? त्यांना खरंच महिलांची काळजी आहे का त्यांना राजकारण करायचंय? यावर सुद्धा प्रकाश टाकूया।
म्हणून विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा आणि जोडले जाऊया, चर्चा करूया, महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया। भारतीय राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं प्रतिनिधित्व पुरुषांना दिलं तेवढंच प्रतिनिधित्व आणि नागरिक म्हणून सन्मान महिलांना सुद्धा दिला। महिलांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं छळलं जातं, वेळोवेळी कायद्यामध्ये सुद्धा बदल झाले आणि महिलांसाठी जे ज्या हिंसाचाराच्या, अत्याचाराच्या किंवा छळाच्या, शोषणाच्या घटना असतील तिथं तिथं कायदे अजून कडक झाले। महिलांच्या अन्याय, अत्याचार आणि छळाच्या विरोधात दिशा कायदा किंवा अजून बरेच डिझाईन केलेले सरकारकडे प्रपोजल असलेले कायदे आहेत, परंतु ते इम्प्लिमेंट होत नाही। ही जरी गोष्ट खरी असली तरी मोठ्या महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये महिलांच्या सुरक्षिततेकडे गंभीरपणे पाहिलं जातं। पण या महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया। नेत्यांकडून म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांकडूनच महिलांचा छळ होतोय, कारण सरकारमधलीच, सरकारच्या राजकीय पक्षांमध्ये पदावर असणारी माणसं स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी हुंड्यासाठी सुनांना छळतात, महिलेला मारतात, जाळून टाकतात, भाऊजाईला त्या ठिकाणी त्रास देतात, संपत्तीचा वाटा मिळू नये। काही ठिकाणी तर अशी काही घटना आहेत की आम्ही फार श्रीमंत आहोत हे दाखवण्याच्या याच्यामध्ये त्या महिलेला इतकं छळलं जातं, तिच्याकडून हुंडारूपी खंडणी वसूल केली जाते आणि तिला सहन नाही झालं तर बिचारी ती प्राण देते। आज महाराष्ट्रात प्रत्येक घरात वैष्णवी छळ झालेली घटना तुम्हाला पाहायला मिळेल। फक्त काही गोष्टी समोर येतात आणि काही गोष्टी इज्जतीला घाबरून किंवा परिस्थिती नसते, गरिबी असते, तिच्याकडे दुसरं काही पाठीशी उभं राहणारी व्यवस्था नसते, म्हणून ती तक्रारी करत नाही। वैष्णवी आगवणेची जी मोठी जाऊ आहे, म्हणजे वैष्णवी आगवणेच्या नवऱ्याच्या मोठ्या भावाची बायको ज्यावेळेस पोलीस स्टेशनला तक्रार करते, महिला आयोगाला तक्रार करते, दखल घेतली जात नाही, ही ज्यावेळेस सुषमा अंधारे जाहीर माध्यमांवर सांगतात, प्रेस घेऊन सांगतात, ज्यावेळेस याच अंधारे एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून त्यांच्याच भावाच्या बायकोला संपत्तीतून बेदखल करण्याचा प्रयत्न होतोय, तिला छळलं जातंय आणि धीर म्हणणाराच लोकप्रतिनिधी ज्यावेळेस अत्यंत वाईट पद्धतीनं महिलेला तुच्छ वागणूक देतो त्यावेळेस प्रकरण बाहेर येतं, मेंदूला सुद्धा मुंग्या आल्याशिवाय राहत नाहीत। अशा कित्येक वैष्णव आहेत। आज पुणे घ्या, मुंबई घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, संभाजीनगर घ्या, धाराशिव घ्या, लातूर घ्या, परभणी घ्या, चंद्रपूर घ्या, गडचिरोली घ्या, ठाणे घ्या, कोल्हापूर घ्या, सातारा घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे मोठे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंब आहेत, गरीबाच्या घरातल्या स्त्रीला कदाचित मारहाण केली जाईल, चांगली वाईट वागणूक दिली जाईल, परंतु तिला जिवंत मारण्याची हिंमत गरीबाच्या झोपडीत नसते। ती कुठे असते? श्रीमंताची ऊब जिथं असते। संपत्तीवरून वाद असतील, पैशावरून वाद असतील, देण्या घेण्यावरून वाद असतील, आम्हाला कमी लेखलं, मोठ्या जावयाला जास्त दिलं, पूर्वी जावई रुसायचा, अंगठी दिली नाही म्हणून, किंवा 2 तोळ्याची पाहिजे होती परंतु 5 ग्रॅमचीच दिली म्हणून जावई लग्नात रुसायचा, त्याला सुद्धा खंडणी पाहिजे होती, चांगली शेरवानी पाहिजे होती, चांगले कपडे पाहिजे होते। आज प्रकार बदललाय। वाईट दुर्घटना आहेत, ज्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत। आत्ताच मगाशी मी एक बातमी वाचली, 3 महिन्याचं बाळ पोटात असताना सुद्धा गरोदर महिलेनी आत्महत्या केली। कुठं चाललाय आमचा महाराष्ट्र? महाराष्ट्रातली घटना आहे। उघडा टीव्ही, नवरा गाडी मागत होता, घर बांधायचे म्हणून सासऱ्याकडून पैसे आनंद म्हणत होता। मराठवाड्यातली घटना आहे। दिले प्रांत्या
पोटात बाळ असणाऱ्या, आणि मग मुलीच्या आईवडिलांकडून तक्रार दिली, नवरा अटक आहे, सासू सासरे फरार आहेत. मग हीच तक्रार घेऊन, अशा तक्रारी घेऊन, कारण महाराष्ट्रात तक्रारी दाखल होत आहेत पण त्याची दखल घेत नाही, कारण पदावर बसलेल्या व्यक्ती निष्क्रिय असतात. महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या महिलाच असाव्यात का, याचा सुद्धा फेरविचार झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असतात, आजपर्यंत असतील किंवा इथून पुढे होतील किंवा आत्ता सुद्धा आहेत, त्या हेतू पुरस्कार त्यांच्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जर काही वाईट, चांगलं वाईट केलं, छळलं एखाद्या घरातल्या लेकीला, सुनेला, कुणालाही, तर त्यांच्याविषयी ते ममत्व किंवा प्रेम दाखवतील आणि त्यांच्यावर तक्रारी होणार नाही. आणि जर व्यक्ती निष्क्रियच असेल, तुमच्या सौंदर्याच्या, तुमच्या इतर ठिकाणबद्दल मला बोलायचं नाही, तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे, पण महाराष्ट्रातल्या महिला जिवंत राहत नाही, महाराष्ट्रातल्या महिला मरतायत. आणि त्यावेळेस मात्र महिलांना तक्रार त्या ठिकाणी हे केलं जात नाही किंवा तिची दखल घेतली जात नाही. तर तिनं प्राण दिले, तिनं जीव दिलं. मला सांगा, त्या कुटुंबाने न्याय कुणाकडे मागायचा? किशोरी पेडणेकर असतील, सुषमा अंधारे असतील, जयश्री शेळके असतील, ह्या महाराष्ट्रातील, किंवा अंजनी दमानी असतील, ज्या कोणी असतील, ज्या महाराष्ट्रात रोखठोक बोलतात, किंवा किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटतात, हे स्वतःच्या कुटुंबाकडून किंवा जवळच्या लोकांकडून त्यांचा छळ होतोय म्हणून नाही. महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाही, महाराष्ट्रातील महिलांना छळलं जातंय, तरी पण घटनात्मक पदावर बसणारी माणसं, मग ती महिला आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा राज्याचे गृहमंत्री असतील, हे जर कायदा सुव्यवस्था पाळू शकत नसतील किंवा महिलांना न्याय देऊ शकत नसतील, तर मग त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. जर विरोधी पक्षाच्या महिला म्हणून त्या जर राज्यपालांकडे अशा पद्धतीची तक्रार करत असतील, तर राज्यपालांनी निपक्षपातीपणे त्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे की नाही? याच्यात राजकारण कुठलं? सत्ताधारी पक्षाच्या महिला नेते असल्यामुळं आणि सत्ताधारी पक्षाच्या आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळं ज्या फार तडकी पडकी बोलतात, चित्रा वाघ सारख्या नेत्या, त्या म्हणतात तुम्ही पण तशा साड्या घाल्या, तुम्ही पण मेकअप करा, हे त्यांना बोलणं शोभत नाही. त्यांनी असं म्हणलं पाहिजे, त्या जर काम करत नसतील तर माझ्याकडे ते पद द्या, मी ते सांभाळते, पण मुद्दा परत राजकीय नेत्यांचाच येतो. म्हणून कदाचित मला असं वाटतं चित्रा वाघ प्रचंड सक्षमपणे ते पद सांभाळू शकतील, पण त्यांनी अगोदर संजय राठोडांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणून त्याच राज्यपालाच्या राजभवनासमोर आमरण उपोषण केलं पाहिजे. तिथं ते बोलणार नाहीत. ती राठोडांमुळे ज्या मुलीने आत्महत्या केली त्यावेळेस ते फार बोलत होत्या, पण तोच नेता ज्यावेळेस भाजप सोबत आला, मीडिया समोर बोलल्या, पण कागदावर त्या बोलल्या नाहीत. असा हा राजकीय नेत्या ठरवून भूमिका घेतात. म्हणून कदाचित मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या त्या विरोधी पक्षाच्या नेत्या आहेत किंवा त्या कुठल्या पक्षाच्या नेत्या आहेत, याच्यापेक्षा मला असं वाटतं त्या महिला नेत्या म्हणून किंवा महिलांविषयी त्यांना प्रचंड तळमळ वाटते, म्हणून महाराष्ट्राच्या वतीनं जर त्या राज्यपालांकडे गेले असतील तर राज्यपालांनी सगळ्या तक्रारींची दखल घेऊन, आयोगाकडे तक्रारी गेल्या पण दखल घेतलेली नाही, मग निष्क्रिय म्हणून तरी त्यांना बाजूला केलं पाहिजे. का तक्रार केली हे लोकांसमोर आलं पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं होतं. पण महिला नेत्या ज्या भेटलेल्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी भेटलेल्या आहेत आणि त्यांची तक्रारीची दखल घेतली पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.